हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते मी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आज मी डबल व्हिडिओ टाकते, कारण लवकर मला माझी लव्ह स्टोरी शेअर करायची. त्यासाठी मग मी रोज 2 व्हिडिओ टाकते. तर फायनली आमचं लग्न झालं होतं आणि माझ्या मिस्टरांनी पण काम बंद केलं होतं आणि माझं पण शॉप बंद झालं होतं. तर आम्हाला दोघांना पण थोडेसे प्रॉब्लेम येत होते. जास्त रूमचं भाडं नव्हतं. एकच रूम होते आम्हाला. रेंटने राहत होतो. ना स्वतःचं घर होतं ना स्वतःचं म्हणजे काय. मी परत एकदा ती चूक कुठंतरी केल्यासारखी मला वाटत होती, कारण गावाला तर ह्याचं घर होतं, पण इथं ना भांडे कुंडे ना घरदार असं काहीच नव्हतं. त्यासाठी मग मला असं वाटायचं की मी कुठंतरी परत एकदा चूक केली. पण माणूस बघून म्हणजे माय मिस्टर मला एवढा जीव लावायचे की मी सगळं विसरून गेले होते आणि मला असं वाटायचं की हे एवढा जीव लावते, ज्या प्रेमासाठी मी एवढी तरसली होती, एवढा त्रास करून घेतला होता, तेव्हा मला हे प्रेम भेटलं नाही आणि आता मला एवढं सगळं प्रेम भेटते. तर मी त्या भांड्या-कुंड्यासाठी, सोन्या-नाण्यासाठी कुठं भांडत बसू. त्यासाठी मग मी सगळं इग्नोर करत होते आणि मला माहिती होतं आम्ही दोघं मिळून खूप कष्ट करून खूप सगळं काय आहे ते कमवणार, एवढा तर विश्वास होता मला. तर त्यासाठी मग मी जसं आहे तसं आम्ही दोघं पण खूप खुश राहत होतो. खोटं नाही सांगत, आम्ही तर पहिल्यांदा तर 2 वर्ष आम्ही 1-1 किलो आटा आणूनच म्हणजे खात होतो. ₹2000 रूमचं भाडं होतं. म्हणजे ₹1800 रूम भाडं आणि ₹200 लाईट बिल असं होतं. आणि आमचं म्हणजे कमाई पण एवढी नव्हती. मी तर कॉलेज करत होते. माझा खर्च होता आणि हे एकटेच करायचे. तर आणि यांनी कधी काम केलं नव्हतं, म्हणजे ते काम केलं नव्हतं फेरीचं. आणि ते शिकलेले वगैरे काहीच नव्हते, शिक्षण वगैरे काहीच नव्हतं. तर मग इथं त्यांना कोण जॉब देणार, असं म्हणजे चांगला जॉब कोण देणार. त्यासाठी मग परत त्यांच्या गावाकडचे जे मुलांचं काहीतरी असं काम होतं फेरीचं, ओढण्या विकायचं काम करायला लागले ते. फेरी करायचे दिवसभर आणि दिवसभर फेरी करायला त्यांच्याकडे गाडीसुद्धा नसायची. ती पायी फेरी करायचे. कुठंतरी दिसले ते कोणाला तरी. माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहीत होतं की ते माझे मिस्टर आहेत, कारण मी सगळ्यांची ओळख करून दिली होती. माझ्या लग्नात सगळे होते. माझे ते त्यांच्या कुठं घरी गल्लीत वगैरे जर दिसले त्यांना, तर ते एकमेकांशी चर्चा करायचे. ते बघ राणीचा नवरा आयो फेरी करतोय." म्हणजे असं मोठ्या-मोठ्याने ओरडायची. एक तर माझी मैत्रीण होती. मैत्रीण तर तिला कसं म्हणायचं. तर हे माझे मिस्टर फेरी करत होते. ते कष्टच करत होते. मला म्हणजे अजिबात लाज वाटत नव्हती की त्यांना कोणी नावं ठेवतंय की काय. कष्ट करत होते ते. त्यासाठी मला काहीच नव्हतं वाटत. पण मला ती एक दिवशी हसून सांगत होती काल, हे म्हणजे कॉलेजमध्ये ती मला हसून सांगत होते, म्हणजे असा आवाज दिला, "ए राणी, अगं तुझा नवरा काल ओढण्या विकत होता आमच्या गल्लीत." तर मग मी म्हटलं, "मग काय झालं? ओढण्या विकत होतं तर काय झालं? चोरी तर नव्हते करत, कुठल्या मुलीला छेडत तर नव्हते नव्हते ना. ते माझ्यासाठी कष्ट करत होते आणि ते पण भर उन्हात कष्ट करत होते. याचा मला खूप अभिमान आहे." मी एवढ्या सगळ्या म्हणजे कॉलेजच्या मुलांच्यामध्ये तिला मी उत्तर दिला. म्हणजे मला माझा नवरा काही चुकीचं करतो हे वाटतच नव्हतं. मला माझा नवरा कष्टाने कमवून आणून खाऊ घालतोय ह्याच्यात मला खूप आणि अभिमान होता. आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा त्याची अजिबात लाज नव्हती की मी तिच्या मैत्रिणी मला बघतेन, की मला 4 लोकं बघतेन की मी फेरी करतोय. लहानपणापासून त्यांनी खूप हाल काढले होते, खूप हाल काढले होते. उपाशी-तापाशी दिवस काढले होते. पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहत बघितले असतील, तर तुम्हाला त्यामध्ये त्यांची स्टोरी आहे. ते तुम्ही नक्की जाऊन बघा की त्यांनी कशाप्रकारे हाल काढलेले आहेत, उपाशी-तपाशी दिवस काढलेले आहेत. त्यासाठी एवढं काय मला काहीच नव्हतं वाटत. माझे मिस्टर काय काम करतात आणि मला कोण नावं ठेवणार, माझी इज्जत जाईल, मला अजिबात नव्हतं वाटत. ते कमवून आणतात, माझ्या हातात देतात, माझे सगळे शौक पूर्ण होतात. त्याच्यामुळे माझे सगळे शौक पूर्ण करतात, माझे लाड पुरवतात. मला एवढं दिवसभर ते कष्ट करून एवढं कमवून मला दिवसभराचे त्यांनी देतात. रोज रात्री एक गुलाबाचं फुल आणत होते. मी एवढी खुशनसीब आहे. आत्ता माझ्या लग्नाला 12 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा ते मला अजून सुद्धा रात्री येताना गुलाबाचं फुल घेऊन येतात. म्हणजे मी स्वतः उलट भांडते, आता ते दिवस गेले, कशाला तुम्ही गुलाबाचं फुल वगैरे काही घेऊन येता. आता मुलांचं बघा, तेवढे ₹10 तेवढ्या ₹10 आपली मुलं बिस्किट खातील, तेवढ्या ₹10 आपल्याला म्हणजे काही येईल असा विचार करते. पण ते म्हणतात नाही, त्याच्यामध्ये जे जे जो आनंद आहे तो याच्यामध्ये नाही. एवढं कमवतोय, ₹10 मी तुझ्यासाठी नाही खर्च करू शकत का? तर मग मला मला पण असं वाटतं की ₹10 ते खर्च करतात, पण ते ₹10 वेस्ट आहेत ना. मला तर माहिती आहेत ना आता यांचं किती प्रेम आहे माझ्यावर, पण ते
₹10 तरी कशाला खर्च करायचे असं मला मला वाटतं. पण ते त्यांच्या कष्टाच्या पैशाचं ते रोज गुलाब घेऊन येतात, त्याच्यात मी खूप खुश आहे. आणि आज माझ्या मैत्रिणी खूप मोठ्या घरात गेलेले आहेत, पण त्यांना ते प्रेमच नाहीत. ते मस्त गाडीत फिरते, बंगल्यात फिरते, सोनं नाणं घालून मिरवते, पण त्यांना जी इज्जत पाहिजे, जे नवऱ्याकडून जी इज्जत पाहिजे, जे नवऱ्याचं प्रेम पाहिजे तेच भेटत नाही. तर त्या पैशाचा आणि त्या बंगल्याला काय काय करायचंय मला तर असं वाटतं. म्हणजे माझा नवरा आणि माझे आज मला दोन म्हणजे पहिला एक मुलगा आणि आता एक मला मुलगी झालेली आहे. ही माझी खरी तर प्रॉपर्टी हीच आहे. मला म्हणजे सोन्या नाण्याचं ना स्वतःच्या घराचं ना बंगल्याचं मला काहीच वाटत नाही. पहिली गोष्ट तर हे. तर मग असं हळूहळू आमचं म्हणजे 2 वर्ष गेले. 2 वर्षात आम्ही खूप हाल काढले. कधी उपाशी राहायचो, कधी चहा बिस्किटावर दिवस काढायचे, कधी 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 म्हणजे उपाशी झोपायचो, कधी कधी बिनमिठाचा भात शिजवून खाल्लेला आहे आम्ही. कधी कधी तर तुम्हाला सांगते, जर रॉकेल जर संपलं ना, आम्ही पूर्ण असा स्टो आहे ना, एक जणाने असं उभा करायचा, पूर्ण उभा आणि पक्कडनी पातेलं धरायचं. चहा वगैरे काही करायचं असेल तर चहा करायचा तसाच पूर्ण स्टो आहे तो पूर्ण खरडून रॉकेल संपेपर्यंत आम्ही वापरायचो. पण आमच्याकडे ₹50 त्यावेळेस रॉकेल तर भेटतच नव्हतं. डिझेलवर आम्ही स्टो चालवायचो. तर डिझेल वर स्टो चालवण्याचे पूर्ण रॉकेल आहे ना, रॉकेल संपेपर्यंत असा म्हणजे स्टोव उभा करायचा आणि आम्ही चहा करून प्यायचो. मारीगोल्ड बिस्किट कधी-कधी जर ते पण नसलं ना, तर आम्ही पाण्यामध्ये नाहीतर दुधामध्ये दुधाची एक पिशवी आणायची, एक मारीगोल्डचा बिस्किट पुडा आणायचा. मारीगोल्डचाच आणायचा, कारण मग तो मोठा असतो, त्यात जास्त बिस्किटं येतात, दोघांचं पोट भरण. पोट तर कशाचं भरते, पण तेवढंच समाधान होईल त्यासाठी मग आम्ही तो मोठा बिस्किट पुडा आणायचा आणि तो खायचा. असे दुसरे कोणतं बिस्किट खायची इच्छा झाली ना, तर ते सुद्धा आम्हाला खाता येत नव्हतं. म्हणजे गुड डे झालं, 20-20 झालं, पार्ले झालं, कारण त्याच्यात बिस्किटं कमी यायची आणि त्याच्यामध्ये आमचं पोट नव्हतं भरत. मग ₹20त आम्ही असा दिवस काढायचो. संध्याकाळी रात्री काय खायला भेटेल हेच आम्हाला माहिती नसायचं. पण तरीसुद्धा आम्ही ते एक आम्हाला आशा राहायची, की हां, आज सकाळचं तर झालं, संध्याकाळचं पण कसं पण होऊ शकेल या आशेने आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे अ, दिवसभर आम्ही असं काढायचो, की हा संध्याकाळी आम्हाला म्हणजे जास्त खाण्यापिण्यापेक्षा आम्ही दोघं एकमेकाला साथ देतो हे आमच्यासाठी खूप होतं, खूप खूप होतं आणि मी खूप खुश होते.